यंदा इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाहीये, दोनच भाषा असतील अशी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली घोषणा फसवी ठरणारा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री जारी केलाय आणि यानुसार राज्य सरकारने मागच्या दाराने हिंदी सक्ती लागू केल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं अनिवार्य असेल आणि त्यात हिंदीचा समावेश असेल, तसंच किमान 20 विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा पर्याय दिला तरच हिंदी ऐवजी अन्य भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असंही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सरकारने हिंदी सक्तीची वाट मोकळी करून दिल्याचा आरोप मराठी भाषा अभ्यासकांनी केलाय। ही महाराष्ट्राची फसवणूक असल्याचा आरोपही मराठी भाषा तज्ज्ञांनी केलेला आहे। बऱ्याच प्रमाणामध्ये मखलाशी करण्यात आलेली आहे। म्हणजे एकीकडे असं भासवायचं की आम्ही काही हिंदीची सक्ती केलेली नाही, दुसरी भाषा निवडता येईल, परंतु ही तिसरी भाषा म्हणून जी दुसरी भाषा निवडायची आहे ती मात्र हिंदी व्यतिरिक्त देशातील कुठलीही एक भाषा निवडायची आहे। आता देशामध्ये हिंदी वगळता जवळपास 22 भाषा आहेत आणि कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेत असताना हिंदीच्या ऐवजी आणखी इतर कुठल्या राज्यातली भाषा घ्यावी अशी वाटेल अशी शक्यता शून्य आहे। आणि त्याच्यात आणखी एक क्लॉज टाकण्यात आलाय की 20 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या भाषेचे सापडले तर तिथं अधिकृत शिक्षण देण्यात येईल, फिजिकल शिक्षण देण्यात येईल, नाहीतर ते ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल। थोडक्यात म्हणजे हिंदीशिवाय दुसरं कुठलीही भाषा घेण्याचा पर्याय राज्य शासनाने खुला ठेवलेला नाही। काही करून तिसरी भाषा म्हणून हिंदीचीच निवड करावी लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे। तर नव्या GR मधून हिंदी अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलेला आहे। अनिवार्य शब्दाऐवजी सर्वसाधारण असा शब्द वापरला गेलाय। 20 हून अधिक मुलं इतर भाषेसाठी इच्छुक असतील तरच ती भाषा शिकवली जाणार आहे। तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकावीच लागणार आहे। हिंदी भाषा न घेण्याचा पर्याय असणारच नाहीये।